दरम्यान जीएसटीचा मुद्दा सध्या देशभरात चांगला चर्चेत आहे आणि या जीएसटीच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन 3 दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं। आज त्याचा पहिला दिवस होता आणि दिवसभरातल्या चर्चेनंतर आज जीएसटी संदर्भातील 3 पैकी 2 विधेयकं मंजूर झाली आहेत। त्यानंतर आज विधानसभेचं कामकाज संपलेलं आहे। विधान परिषदेत मात्र अद्याप सुद्धा हे विधेयक मंजूर झालेले नाहीत। आज विधेयक क्रमांक 34 आणि 35 विधानसभेत मंजूर झालाय। सध्या याच विषयावरती विधान परिषदेत चर्चा सुरू आहे। विधेयक क्रमांक 34 मध्ये जीएसटीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं होणारं नुकसान भरून काढण्याची तरतूद आहे। विधेयक क्रमांक 35 नुसार कोणताही नवीन कायदा करताना अगोदरचा कायदा बरखास्त करावा लागतो त्याची तरतूद आहे। त्यामुळे आजची विधानसभेतली परीक्षा तरी भाजपनं पास केली आहे। विधान परिषदेत मात्र अजूनही चर्चा सुरू आहे। जीएसटी मध्ये एकूण राज्य आणि केंद्राचे 17 कर समाप्त होणार आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी हे उत्तम आहे, व्यापारी बांधवांसाठी उत्तम आहे। राज्याची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाण्यासाठी इतक्या पद्धतीचे कर असण्याच्या ऐवजी एक जीएसटीचा कायदा, ज्या कायद्याने उत्पन्नही वाढेल आणि मला विश्वास आहे की आज ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी या विधेयकाला सहकार्य करत एकमताने दोन्ही विधेयक मंजूर केले, उद्या सुद्धा हीच परंपरा कायम ठेवत विरोधासाठी विरोध न करता राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार व्हावा या दृष्टिकोनातून या विधेयकावर योग्य सूचना करत याही विधेयकाला एकमताने हा प्रस्ताव मंजूर होईल हा विश्वास माझा आहे।